नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, ज्याद्वारे आपण अगदी करिअर पासून मनोरंजनापासून ते ज्योतिषशास्त्रापर्यंत अशा विविध विषयांवर तज्ञांकडून सखोल असं मार्गदर्शन मिळवतो. खरं तर ना, जेव्हा आपण खूप आनंदात असतो तेव्हा देवाचे आभार मानतो, आणि जेव्हा आपल्याला खूप दुःख होतं तेव्हा सुद्धा आपण साथ कोणाला घालतो तर देवालाच घालतो. या संपूर्ण विश्वावर आपली श्रद्धा असते. शिवाय अध्यात्माच्या मार्गामुळे अनेक जणांना मनशांती मिळते. समर्थ सिद्धी या सेवाभावी संस्थेद्वारे स्वामी सेवा केली जाते. या संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ शकुंतला वीरभद्रप्पा जिओजन हे आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत, आणि त्यांच्याशी आज आपण विशेष चर्चा करणार आहोत. आपला विषय आहे समर्थ सिद्धीद्वारे स्वामी सेवा. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. काशीनाथ जोजन हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या सुंदर कथेतून समर्थांच्या सिद्धी व उपदेशातून निरूपण करत आहेत. शिक्षणाने ते इंजिनियर आहेत. काशीनाथ जोजन हे सामाजिक क्षेत्रात विविध संस्थांना भेट देऊन मदतकार्य व निराधारांना आनंद देण्याचा उपक्रम राबवतात. मुंबई गृहनिर्माण विभागात अर्थात म्हाडामध्ये 36 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव त्यांना आहे. ते तिथे उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. वक्ते, गायक, अभिनेता, सल्लागार व लिखाणाच्या आवडीसह एक आध्यात्मिक सामाजिक जाण असणारे ते सरकारी अधिकारी आहेत. तसंच ते श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहेत. समर्थ सिद्धी या यूट्यूब चॅनलद्वारे स्वामी भक्ती प्रसाराचा आणि लोकोद्धाराचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. आता आपण अजिबात वेळ न दवडता आजच्या या चर्चेला सुरुवात करूया. सर, आपण म्हाडामधले एक वरिष्ठ अभियंता आहात. या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना, काम सांभाळत असताना आपण स्वामी सेवा अध्यात्माच्या वळणावर कसे वळलात? छान प्रश्न आहे. मी मूळचा अक्कलकोटचा, माझा जन्म अक्कलकोटचा आहे. अक्कलकोटच्या मंदिराजवळच आमचा वाडा होता. अच्छा. हो. तर माझे आजोबा, माझे वडील मला त्या मंदिरात घेऊन जायचे. तर मंदिर तेव्हा पूर्ण रिकामं असायचं, म्हणजे तुरळक लोक असायचे. अच्छा. हां. आणि त्या मंदिरामध्ये आम्ही आधी फेऱ्या मारायचो, नंतरनं शिवणापाणी हा खेळ मी खेळायचो त्या ठिकाणी. तर माझ्या लहानपणीच स्वामी भक्ती झाली. शेकडो प्रदक्षिणा मी त्या ठिकाणी घातल्या स्वामी मंदिराला, आणि ह्या मंदिराला शेकडो प्रदक्षिणा घालीत असताना माझी नकळत स्वामींशी एक नातं निर्माण झालं. मग असंच एकदा मी एका गुरुवारी, इकडे भजन असतात संध्याकाळचे, दर गुरुवारी भजन चालू असतात, त्या भजनाला गेलो. भजनाला गेल्यानंतर प्रत्येक जण तल्लीन होऊन गात होतं, स्वामींची आराधना करत होते. अगदी गाभाऱ्याच्या समोर बसून आम्ही ऐकत होतो. मी स्वामींना चौरी घातली जायची, स्वामींना हुक्का दिला जायचा. मग त्यामुळे माझं स्वामींशी खरंच खूप छान नातं झालं, आणि मी भजनसुद्धा मला आवडायला लागले. अच्छा. आणि आपली समर्थ सिद्धी सेवाभावी ही आपली स्वतःची संस्था आहे, आणि या संस्थेद्वारे आपण निराधारांना आधार देता, वृद्धांना सुद्धा सांभाळता, शिवाय दिव्यांगांसाठी सुद्धा आपण काम करता. म्हणजे एकूणच ज्यांना कुठलाही आधार नाही त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवता, त्यांना आधार देता. पण या प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण करतो ना, त्यामागे कोणती तरी प्रेरणा असते, त्याची कुठून तरी सुरुवात झालेली असते. या सगळ्याची सुरुवात कशी झाली बरं? मी म्हाडामध्ये रिपेअर बोर्डमध्ये काम करीत असताना अभ्युदयनगर, अच्छा, अभ्युदयनगर काळा चौकी येथे मी काम करीत होतो. तर तिथं पहिल्या माळ्यावर महिलांचं, मुलींचं अनाथ आश्रम होतं. अच्छा. मग तिकडे मी ओळख काढून अनाथ आश्रममध्ये गेला, आणि त्या ठिकाणी मी मदत करत होतो त्या लोकांना. मग तेव्हा मला तिथल्या व्यथा समजल्या. मी आज जाहीरपणे सांगू शकतो की अनाथ आश्रममध्ये 18 वर्ष झाल्यानंतर तेथील मुलींना बाहेर काढलं जातं. म्हणजे तिथून त्यांचा, ह्या जे अनाथाश्रम असतात, ह्या संस्था आहेत, खाजगी संस्था आहेत, आणि त्यांना सरकार अनुदान देतं, परंतु ते फक्त 18 वर्षापर्यंतच असतं. 18 वर्षानंतर त्यांना काढलं जातं. अच्छा. मला सांगा, 18 वर्षानंतर त्या मुलींनी कुठं जायचं? आज मुंबईसारख्या शहरामध्ये त्या मुलींनी 18 वर्षानंतर कुठं जायचं? त्यामुळे मी त्या संस्थांना संपर्क करायला लागलो. विविध ठिकाणच्या संस्था, मग मानखुर्द असेल, त्यानंतर विरार असेल, पालघर असेल, ठाणे असेल, ह्या सर्व ठिकाणी भेटी द्यायला लागलो, आणि त्या ठिकाणी जाऊन मी मदत करायला लागलो. तसेच काही अंधशाळा पण आहेत, त्या ठिकाणी मी जाऊन तेथील अंधशाळामध्ये करमणूक, मी सिंगर असल्यामुळे गायक असल्यामुळे त्या करमणुकीचं पण काम मी करायला लागलो.
आणि ह्या अनाथ मुला, निराधार लोक, वृद्ध असतील, ह्या सर्वांच्या चेहऱ्यावरील मी आनंद पाहून तिथं सुद्धा स्वामी दिसतात या सगळ्या सेवेमध्ये. या सेवेमध्ये खरं तर हा दयाभाव ना प्रत्येक व्यक्तीमध्ये नसतो, फार कमी लोकांमध्ये हा दयाभाव पाहायला मिळतो. आणि मला असं वाटतं की आपण अक्कलकोटमध्ये जे भाविक येतात, आपण सुरुवातीला सांगितलं की फार तुरळक प्रमाणात भाविक यायचे, पण आजच्या घडीला अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला प्रचंड भाविकांची गर्दी असते. या सर्व भाविकांसाठी आपण एक भक्ती निवास उभारणार आहात. शिवाय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपल्याला एक निवासस्थान बांधायचंच आहे. मग याचं नियोजन कसं आहे, म्हणजे आपलं तिथे वाडा आहे, तिथेच आपण हे सगळं व्यवस्था करणार? हो, अक्कलकोटमध्ये आमचा जो वाडा होता, खरं तर सांगायला वाईट वाटतंय, माझ्या वडिलांच्या आर्थिक अडचणीमुळे तो वाडा आम्हाला विकावा लागला. अच्छा. वाडा विकल्यानंतर आमचं अक्कलकोटचं अस्तित्वच संपलं. मग वडिलांची नोकरी सोलापूरला होते, आमचं शिक्षण सोलापूरला, आम्ही 4 भावंड होतो. मग त्या ठिकाणी मी 22 वर्ष भाड्याने राहिलो सोलापूरला, आणि तिथंच वडिलांनी शाळेची सोसायटी होती आणि घर केलं. पण माझ्या मनामध्ये ते अक्कलकोटचं जे वाडा विकलेलं आहे ते माझ्या मनामध्ये घर करून होतं. मग एके वेळेस माझा एक भाऊ आहे, शिवशरण म्हणून आहे, माझा भाऊ आहे अक्कलकोटचा. त्यांनी समोरूनच एक जागा विकायची आहे, तर तू घेतोस का म्हणून आणली. जागा अडचणीची होती, पण मला हे सांगायचे, हे सर्व गोष्टी स्वामीच करत होते. स्वामींनीच सगळं, स्वामींचीच इच्छा होती, त्यानुसार सगळं घडलं. मग ती मी जागा घेतली, हिंमत करून घेतली मी ती जागा, आणि त्या जागेवर मी भक्तिनिवास बांधणार आहे. सर्वात विशेष म्हणजे त्या जागेबद्दल जी अडचण होती, अनेक वर्ष प्रतीक्षेनंतर ती अडचणसुद्धा माझ्या भावानेच दूर केली. त्या जागेवर घर आहे आपलं आता? घर नाही, ती जमीन आहे. त्या वाड्यावर आम्ही करत नाहीत, जमीन वेगळी घेतली, आणि त्या जमिनीवर मी भक्तिनिवास उभं करत असतो, म्हणजे भक्तिनिवास उभं करणार आहे. आणि त्याच्याच जवळ एक छोटंसं घर आहे, ते सुद्धा माझ्या म्हणजे लक्षात आलं. मग ते घर सुद्धा मी घेऊन त्या ठिकाणी मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी निवासस्थान बांधण्याचा माझा मनोदय आहे. आणि ह्या 2 गोष्टी अक्कलकोटमध्ये, भक्तिनिवास आणि विद्यार्थ्यांसाठी निवासस्थान मला बांधायचा हा माझा संकल्प आहे. आणि मी काही महिन्यातच ह्या गोष्टी पूर्ण करणार आहे, ह्या कामाला सुरुवात करणार आहे. नक्कीच आपली ही योजना पूर्णत्वाला जाईलच, आणि त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपण मूळचे अक्कलकोटचे, मग आपण आलात मुंबईकडे कामानिमित्त, आणि मग आता आपण गेली अनेक वर्ष म्हाडामध्ये कार्यरत आहात. या प्रवासाविषयी सगळ्या काय सांगाल? मला एक कथा सांगायची आहे. मी जे सुरुवातीला सांगितलं की मी दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये जायचो. दर गुरुवारच्या त्या गाणी ऐकायची, ती भजनं ऐकायची, लोक तल्लीन होऊन गातात. तर एके दिवशी मी गेल्यानंतर तिकडे गाभाऱ्यातील आरतीचं जे ताट आहे माझ्यासमोर आलं, आणि सर्वजण करतात म्हणून मी काय केलं, ते आरतीच्या ताटातलं जे दिव्यातलं जे तेल आहे ती माझ्या डोळ्याला लावली. आणि आज मी सांगू शकतो, स्वामींनी तेव्हाच मला साक्षात केलं. स्वामींचा तेजस्वी चेहरा माझ्या डोळ्यासमोर तिथे दिसला. ते स्वामी मंदिरात म्हणजे समोर जी आहे जमिनीवरचं ते नाही, समोर एक मार्बलची मूर्ती आहे, त्या ठिकाणी मला स्वामींचा चेहरा दिसला. आणि स्वामींनीचं तो चेहरा मला अजूनही आठवतोय. अशा प्रकारे स्वामी माझ्या हृदयामध्ये कोरले गेलेले आहेत. खरं तर ना आपली सगळी भक्ती ही आपल्या डोळ्यांमधून झळकते, आणि एवढं प्रसन्न वातावरण निर्माण झालं इथे सुद्धा. मला आपल्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं राहिलं. तर मी पहा ना, मी का नेहमी म्हणतो, स्वामींचे माझ्यावर खूप उपकार झालेत, खूप ऋण आहेत. माझे वडील एकदा पेट्रोल पंपवर गेल्यानंतर, जेव्हा मी जस्ट इंजिनियर झालो होतो, तर तिथे पेट्रोल पंपावरच तिने एका अधिकाऱ्याला विचारलं की माझ्या मुलाच्या इंजिनियर झाले, त्याला कुठं नोकरी असेल तर आपण. म्हणजे साधारण किती सालची गोष्ट असेल ही? ती 89 सालची असेल. मी वयाच्या 19व्या वर्षी गोष्ट करतोय. तर मग त्यांनी सांगितलं म्हाडा हे तर माहीतच नव्हतं मला. मग म्हणजे मला किंवा वडिलांना सुद्धा माहीत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं म्हाडा म्हणून आहे, तुम्ही तिथं अर्ज करा. मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे ना, मग सिव्हिलचे कुठे पोस्ट असतात तिथं तुम्ही अर्ज करा. त्याप्रमाणे वडिलांनी ते म्हाडाचा पत्ता पेट्रोल पंपावरच लिहून घेतला, आणि एक साधा अर्ज वडिलांनी म्हाडामध्ये बांद्र्याला केला. आणि तो साधा अर्ज नेमकं त्या ठिकाणी PMGP प्रोजेक्ट होणार होता, 100 कोटीचा धारावीचा प्रोजेक्ट होणार होता. त्या ठिकाणी स्टाफ पाहिजे होते, आणि त्यामध्ये माझा अर्ज गेला. आणि मला शिकाऊ अभियंता म्हणून मला नोकरी मिळाली. ती शिकाऊ अभियंता तात्पुरती होती, पुढे ती कायम झाली. पुढे आपण चांगलं काम केल्यामुळे
आपल्याला बढती मग मिळाली त्या असेल. स्वामी समर्थांच्या कृपेने मी कायमी झालो. मी मुंबईमध्ये अनेक मोठमोठे प्रोजेक्ट्स केले आणि मोठमोठे सत्कारसुद्धा माझे आले त्या ठिकाणी. म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा माझा सत्कार केलं, वा. उपमुख्यमंत्र्यांनी सत्कार केलं, कॅबिनेट मिनिस्टरनी सत्कार केले. म्हणजे हे सत्कार सगळे लाभले हे केवळ म्हाडामुळे. मी असं म्हणेन की काशीनाथ जोजन याची ओळख ह्या म्हाडामुळे झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या म्हाडामध्ये काम करीत असताना मी ज्या गरजू लोकांना घराचं वितरण होतं, चावी वाटप होतं, तेव्हा मी इंजिनियर त्या ठिकाणी जात असतो. ग्रहस्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्या गरजू व्यक्तीचं आनंदामधला जो आनंद आहे, म्हणजे डोळ्यामधला जो आनंद आहे, तो मला पाहायला मिळतो आणि नक्कीच. आणि त्यातच मला प्रत्येक समाधान जण वाटतं. समजू हे शकतो की समाधान, काय हे भाग्य समाधान असेल हे. मला म्हाडामध्ये नोकरी केल्यामुळे मला मिळालं. वा वा. आणि खरं तर दुसऱ्यांच्या आनंदात आपण स्वतः समाधानी होणं हा गुण किंवा हा दयाभाव प्रत्येकामध्ये नसतो. हो. अगदी. मला वाटतंय अक्कलकोट मठात जी दर गुरुवारी स्वामी समर्थांवरील गीतं किंवा गाणी गायली जातात त्याची आपण एक सीडी प्रदर्शित केली होती, बरोबर? हां हा, या सीडी बद्दल काय सांगा? आणि ती खूप चालली होती माझ्या मते. हो चालली होती. तर शेवट गोडकरी ह्या सीडीचं नाव होतं. टाइम्स म्युझिकने ही सीडी रिलीज केली होती. या नावामागे पण काहीतरी अर्थ असेलच की. शैलेश धरणगावकर संगीतकारांची एकदा माझी भेट झाली, तिथेही कहाणी आहे आणि त्यांनी काही सीडी बनवले होते. मग मला ते परत लहानपणाचं आठवू लागलं. सगळेजण भक्ती करतात, मग ती सगळी पारंपरिक गाणी होती. मग माझ्या मनात आलं आणि मी गाणंही गाणार होतो. तर मग ही जी सीडी आहे आपण काढूया आणि ही जी मंदिरातली सगळी जी गाणी आहेत जी नित्य गायली. स्वतः गाता का? हो. मग 2 ओळी आम्हाला इथे ऐकवल्या तर फार बरं होईल. हो ऐकवेन ना. तुम्ही आधी त्या सीडी विषयी सांगा आणि मग 2 ओळी ऐकवा. तर स्वामी समर्थांची जी मठामध्ये गायली जाणारी गाणी आहेत, जी तिथे नियमित म्हणजे दर गुरुवारी गायली जातात, तीच गाणी मी त्या सीडीमध्ये घेतली. आणि विशेष म्हणजे ह्या सीडीमध्ये त्या स्वामी मंदिरामध्ये घेतले जाणारं म्हणजे घातली जाणारी चौरी, दिला जाणारा हुक्का, अष्टक असेल, धावा असेल, सर्व गोष्टी, विनंती असेल, सर्व गोष्टी मी त्या सीडीच्या गाण्यातून घेतलं. आणि दुसरी गोष्ट, ही सीडी काढायचं म्हणजे माझ्यासाठी एक कठीण आव्हान होतं. मी एक नोकरदार व्यक्तीसाठी कठीणच होतं नाही का. आणि त्यात मी नवोदित कलाकार होतो. मग मी 2 वर्ष रियाज केला गाण्याचा. अच्छा. रियाज केला आणि परत म्हटलं रियाज केला, पण माझी गाणी काशीनाथ जोजनला कोण ओळखतंय, म्हणून मी त्यासाठी दिग्गज कलाकारांना मी त्या सीडीमध्ये घेतलं, म्हणजे सीडीमध्ये गायला सांगितलं. दिग्गज गायकामध्ये कोण होतं? शंकर महादेवनजी होते, सुरेश वाडकरजी होते, रवींद्र साठेजी, साधना सरगम, अनुप जलोटाजी, यांची सर्वांनी यात गाणी गायली आहेत. आणि ही गाणी खूप चांगली चालली. आणि मला हे पण सांगायचं आहे, आता समर्थ सिद्धी या चॅनलवर ही सर्व गाणी आपण ऐकू शकता. हो, मग आम्हाला इथेही ऐकायला आवडेलच की. तर माझ्या सीडी मधलंच गाणं आहे जे मी लहानपणी. तुम्ही स्वतः निर्मित केलेलं असं एखादं गाणं? स्वतः निर्मित केलेलं असं गाणं तर आता नाही. मला स्वामींचं म्हणायला चांगलं वाटेल. जी चौरी घातली जाते, ह्या चौरीमध्ये किती अर्थ आहे बघा. चौरी म्हणजे काय की आपण स्वामीला चौरी अशी घातली जाते म्हणजे आपली भक्ती, आपली मागणी असेल जी देवापुढे पोचली जाते आणि परत ती चौरी परत येते, म्हणजे ते स्वामींकडचा आशीर्वाद आपल्याकडे येतो. ह्यावरच गाणं आहे ते. म्हणा. चौरी वारू तुझवरी प्रेम धरुनी अंतरी, चौरी वारू तुझवरी प्रेम धरुनी अंतरी, देह भाव हाती धरिला, देह कुशन फिरविला, चौरी वारू तुझवरी प्रेम धरुनी अंतरी. श्री स्वामी समर्थ. सुंदर सुंदर.
अतिशय असं भक्तिमय वातावरण केलंय आपण आपल्या स्टुडिओचं सुद्धा. वा. आपण सांगितलं की ही सगळी गाणी आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत आणि युट्यूब चॅनलचं नाव काय आहे तर समर्थ सिद्धी. बरोबर. आता मी ही सगळी गाणी या समर्थ सिद्धी युट्यूब चॅनलवरून कार्यक्रम संपताच ऐकणार आहे. बरं, या व्यतिरिक्त या युट्यूब चॅनलवर काय काय पाहायला मिळतं? समर्थ सिद्धी हे जे यूट्यूब चॅनल आहे ते आध्यात्मिक चॅनल आहे. यावर माझे निरूपण होतात, यावर भक्तिगीत आहे, यावर जप आहेत. संपूर्णच आध्यात्मिक चॅनल हे आहे. 2 वर्षापूर्वी मी हे चॅनलची सुरुवात केली. गुढीपाडव्याचा मुहूर्त होता तेव्हा चालू केलं. आणि आपण काय मार्गदर्शन करता नेमकं? हे जी सीडी आहे समर्थ सिद्धी हे निरूपण जे मी करतोय, बरोबर, त्यामागे सुद्धा एक गोष्ट आहे. सांगा की. माझ्या आईचं माझ्या आईचं कोरोनामध्ये निधन झालं. आकस्मिक निधन झालं. पाणी हवंय तुम्हाला? नाही, आकस्मिक निधन झालं. आता आई हा शब्दच असा आहे, आई इतकं नितळ प्रेम कोणीच करू शकत नाही. खरे. खूप दुःखात होतो मी आईच्या निधनानंतर. आता ह्याला पण स्वामींनीच वाट दाखवली. प्रत्येक वेळी स्वामी मला वाट दाखवतात. तर असंच मी एकदा अक्कलकोटला गेलो होतो. अक्कलकोटला गेल्यानंतर श्री वामनराव देशपांडे यांचं नित्य स्वामी दर्शन हे पुस्तक मी घेतलं. अच्छा. विकत घेतलं. मग ते नित्य स्वामी दर्शन मी नियमित वाचायला लागलो. नित्य स्वामी दर्शन नियमित वाचायला लागल्यानंतर मी पूर्ण स्वामीमय होऊन गेलो. त्या पुस्तकातले प्रत्येक शब्द मला माझे वाटायला लागले. त्या पुस्तकात मी रोज वाचायला तर लागलोच, कधी कधी मी मोठ्या आवाजात पण वाचायला लागलो. मला तो एक छंद जडला पुस्तकाचा. त्या कथा, त्यानंतर त्याचे उपदेश या पुस्तकामध्ये इतकं छान लिहिलेलं आहे. मग कुणीतरी माझं पुस्तकातलं वाचताना रेकॉर्ड केलं आणि मलाच ऐकवलं. हो का? आता हे ऐकवल्यानंतर माझ्या मनामध्ये निरूपणाचा विचार आला, एक संकल्पना आली. बरोबर. ही सिद्धा निरूपण थोडं थांबवते. निरूपण म्हणजे काय हे सुद्धा थोडक्यात सांगा बरं आपल्या प्रेक्षकांना आणि मग तुम्ही बोलू. निरूपण म्हणजे चांगले विचार. निरूपण म्हणजे चांगले विचार म्हणजे श्री स्वामी समर्थांचे चांगले विचार आपण भक्तांपर्यंत पोहोचवतो. निरूपण म्हणजे चांगलेच विचार. आणि ही सुद्धा किमया स्वामींनीच केली हे माझ्या मनात येणं. मग निलेश माळी म्हणून एक संगीतकार आहेत, त्यांचाही संपर्क झाला. स्वामी पहा, माणसं पण बरोबर लगेच माझ्या मनात विचारायला आणि त्यांची भेट झाली आणि त्यांनी पण ते ऐकलं. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूप छान निरूपण करू शकता. मग त्याप्रमाणे निरूपणाची सुरुवात झाली आणि निरूपणामध्ये आत्तापर्यंत 80हून अधिक भाग त्यामध्ये झालेले आहेत. आणि ठाण्यामध्ये व्ही शकुंतला, तो सुद्धा आईच्या नंतर वडिलांचं पण निधन झालं. आई वडिलांच्या नावाने मी व्ही शकुंतला स्टुडिओ मी ठाण्यामध्ये काढलं आहे. त्या ठिकाणी त्याचं चित्रीकरण केलं. पुढे माझे निरूपण ऐकताना बरेच भक्तवर्ग तयार झाला आणि भक्तवर्गांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येऊन निरूपण कराल का? अच्छा. मग मी मुलुंडमध्ये जाऊन निरूपण केलं, त्यानंतर विक्रोळीमध्ये जाऊन निरूपण केलं. त्यानंतर आणि आता कुठे करता आपण निरूपण? आता मी देवनार गोवंडी इथे निरूपण करतो. आता हा पण योग आला. देवनार गोवंडी माझ्या खासदार फंडातून कामामध्ये त्या ठिकाणी तो एरिया मला पाहायला मिळाला. आपला संपर्क क्रमांक दिलेलाच आहे. कसं आहे ना सर, असं वाटतंय की तुम्हाला ऐकतच राहावं. इतके सुंदर विचार आपण या ठिकाणी मांडताय. पण आपल्या या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याकडे अगदी कमी वेळ शिल्लक आहे. जाता जाता अगदी शेवटी जसे तुम्ही सांगताय की या भेटीगाठी स्वामींच्या आशीर्वादाने घडल्या किंवा हा योग स्वामींच्या आशीर्वादाने आला, तसं आपल्यालाही आपल्या भक्तांनी काही अनुभव त्यांचे सांगितले असतीलच की साक्षात्कार घडलेले. अगदी थोडक्यात सांगा. हो, एकदा मी विक्रोळीला निरूपण करत होतो. निरूपण समारोपाच्या वेळेस अचानक एक महिला आल्या. सहिष्णुता कांबळे त्यांचं नाव आहे. त्याही प्रेस रिपोर्टरच आहेत. अच्छा. हा, त्या अचानक आल्या आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होत्या. तर त्यांनी मला म्हणते, गुरुजी मला सुद्धा स्वामींचा साक्षात्कार झालेला आहे. आणि त्यांनी त्यांचा साक्षात्कार सांगितला आणि आम्ही तो चित्रित केलेला आहे तो सुद्धा. हो का? अच्छा अच्छा. समर्थ सिद्धी यूट्यूबवर तो पाहायला मिळेल. आणि आता आपण आपल्या प्रेक्षकांना काय मेसेज द्याल? हो, प्रेक्षकांना मी मेसेज देईन
प्रेक्षक हो, मी अतिशय अंतःकरणातून मी सांगतो, स्वामींचं सर्वात महत्त्वाची गोष्ट स्वामी पाहत असतील तर आपलं कर्म. आपल्या सुंदर कर्मातून ह्या परमेश्वराला नामातून अनुभवायला शिका. नामातून अनुभव घ्या परमेश्वराचं. नाम हे परमेश्वराचं रूप आहे. भक्तांनो, मला विनंती आहे सर्वांना, नाम घेता घेता तुम्ही चांगले विचार आणा, शुद्ध विचार आणा, मनामधले अशुद्ध विचार काढून टाका, मनाला पवित्र करा. हे सर्व नामामुळे शक्य आहे. आणि शेवटी मी आणि दुसऱ्याबद्दल द्वेष करू नका. आपल्याबद्दल आपल्यातील दोष समूळ नष्ट करा. कोणाच्याबद्दलही वाईट विचार करू नका, वाईट वागू नका. आणि आपलं जीवन लोकोद्धारासाठी तुम्ही खर्च करा. खरे खरे आणि चांगले विचार आपले बोला. आणि मी आणखीन सांगू शकतो, मी आत्तापर्यंत जी स्वामी समर्थांची भक्ती केलेली आहे, निरूपणातून, गायनातून, स्वामींना माझी प्रार्थना आहे, समस्त दुःखी कष्टी लोकांसाठी तुम्ही तुमचे आशीर्वाद द्या आणि म्हणा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच माझी प्रार्थना राहील. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि या आनंदमयी अशा क्षणी आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढी छान माहिती आमच्या बरोबर आम्हाला सांगितलीत आणि वातावरण प्रसन्न केलं, त्याबद्दल मी खूप मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.